नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र कोळी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर प्रशासनाला आव्हान करण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. मागील आठवड्यात तुम्हाला तर ज्ञातच आहे, सगळीकडे पूर परिस्थिती होती. अशातच पाटणोली ग्रामपंचायतमधील नवघर कलवेडामध्ये सुद्धा सगळीकडे पुराने थैमान मांडलं होतं. रस्ते बंद होते. इथल्या लोकवस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. घराघरांमध्ये पाणी शिरलं होतं. आणि अशातच 5 जुलै रविवारपासून या नवघर कोलिवाडामध्ये शुद्ध पिण्याचा पाण्याचा तुटवडा होता. नळांना पाणी येत नव्हते. एकूण गावात 2 स्टँड पोस्ट, त्या दोन्ही स्टँड पोस्टला पाणी येत नाही. रविवारपासून ते आजच्या दिवसापर्यंत गेली 7 दिवस या नवघर कोलिवाडामध्ये पाणी नाही आहे. जवळपास 550 ते 600 लोकांची लोकवस्ती आहे ही. आणि या लोकवस्तीमध्ये 7 दिवस झाले, 7 दिवस पिण्याचं पाणी नाही मिळत. मग आम्ही इथल्या ग्रामसेवकांना सांगतो, आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाला सांगतो, आम्ही इथल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतोय की बाबा या गावामध्ये पाणी येत नाही, पिण्याचा पाण्याचा तुटवडा पडलेला आहे. कुठे काही प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण निदान पर्यायी व्यवस्था तर करू शकता. नागरिकांना निदान पिण्याचं पाणी तरी देऊ शकता. आज 7 दिवस झाले तुम्हाला पाण्याची व्यवस्था करता येत नसेल, जर तुम्हाला तुमची कार्यपद्धती सांभाळता येत नसेल, तुम्हाला जर कामं करायची नसतील, मग इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले अधिकारी असतील, जर तुम्हाला हे कामं जमत नसतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता, पर्यायी व्यवस्था करता येत नसेल, तर तुम्ही तुमची पदं सोडा. आणि प्रशासनाला पण विनंती करतोय की असे मग अधिकारी ठेवू पण नका, असे लोकप्रतिनिधींना इथं ठेवू पण नका. आज 550-600 लोकवस्तीला पिण्याचं पाणी नाहीये. इथला प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुख 100-150 रुपये काढून पेणमधून पाणी आणतोय. पुराच्या दिवशी तर इथं पाणी सुद्धा नव्हता. आणि हे आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाला पण सांगतोय, इव्हन ग्रामसेवकांना सुद्धा सांगतोय की इकडे पिण्याचं पाणी नाहीये, पाण्याची व्यवस्था करा. तरी जर तुम्हाला हे आमचे पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करता येत नसेल, तर नुसते दिखाव्यासाठी काही गोष्टी करू नका. आज इथल्या लोकांना, एवढ्या लोकवस्तीला पिण्याचं पाणी मिळत नाहीये. 3-4 वेळा आम्ही तोंडी सांगितलंय, फोनद्वारे कळवलंय, तरी कोणी लक्ष घालत नाहीत. मी हात जोडून विनंती करतोय की नवघर कोलिवाडा या पूरग्रस्त गावांना तातडीनं पाण्याची व्यवस्था करा. पाईपलाईन मधून पाणी येत नसेल तर पर्यायी टँकरची व्यवस्था करा, पण ती करा. धन्यवाद.